बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। येत्या 5 व 6 एप्रिल रोजी पंढरपूर येथे होणार बहुजनांचा बौद्ध दीक्षा समारंभ, राज्यभर उत्सुकता। चला आपल्या बुद्धांच्या घरी या अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे यांची घोषणा। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊयात बहुजनांचा होत असलेल्या बौद्ध दीक्षा समारंभाबाबत। येत्या 5 व 6 एप्रिल 2026 रोजी पंढरपुरात बहुजनांचा धम्मदीक्षा समारंभ व बंधुभाव परिषदेचे आयोजन व यासोबत चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा फुले, मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन। प्रथम दिवशी मातंग, होलार, मराठा, ओबीसी इत्यादी बहुजनांचा धम्मदीक्षा समारंभ संपन्न होत आहे। याचबरोबर 26 एप्रिल 2026 रोजी बंधुभाव परिषदेचे आयोजन पंढरपुरात करण्यात आले आहे। विशेषतः मराठा बांधव आणि विविध ओबीसी बंधू धम्मदीक्षा समारंभ या समारंभात ते सामील होत आहेत। सदर हा बहुचर्चित समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असून याची सध्या जोरदार तयारी असून या समारंभाला प्रचंड गर्दी होणार असल्याची माहिती मिळते आहे। प्रबुद्ध साठे हे क्रांतिकारी व्यक्तिमत्व असून गेल्या अनेक दिवसांपासून मातंग समाजासहित विविध ओबीसी समूहाला चला आपल्या बुद्धांच्या घरी असे अभियान चालवत परिवर्तनाचे मोठे रान त्यांनी उठवलेले दिसते आहे आणि त्याला महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसादही मिळतो आहे। याचाच एक भाग म्हणून चला आपल्या बुद्धांच्या घरी या संकल्पनेतून पंढरपुरात होऊ घातलेल्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दिनांक 7 मार्च रोजी 2026 रोजी व्यापक अशी मीटिंग आयोजित करण्यात आली होती। यावेळी सुरेखाताई भालेराव, डॉक्टर राजेंद्र नागटिळक, राजेंद्र पारदेसर, भालचंद्र कांबळे, विठ्ठल कांबळे, भीमशाहीर दत्ताजी भोसले, अरुण गायकवाड, समाधान जाधव, सचिन भंडारेसर, अनिल डावरे, मंगेश डावरे, हनुमंत बंगाळे तसेच धनंजय आडागळे, नामदेव सर्वदे, पत्रकार रामदास नागटिळक, ॲडव्होकेट रोहित एकमल्ली, विकास ढवळे, आकांक्षा ढवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी रामबीडकर सह मुख्य संपादक मनोज मेळे, पंढरपूर, जिल्हा सोलापूर। बुद्धाय, जय भीम। मी प्रबुद्ध साठे, चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान प्रमुख आणि बहुजन बंधुभाव परिषद आणि बहुजनाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व बहुजन बंधुभाव परिषद संयोजन समितीच्या वतीनं पंढरपूर या ठिकाणी बौद्ध पंढरी या ठिकाणी दिनांक 5 एप्रिल व 6 एप्रिल म्हणजे सम्राट अशोक जयंती, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं पंढरपूर या बौद्ध पंढरीमध्ये दिनांक 5 एप्रिल व 6 एप्रिल 2026 रोजी पंढरपूर या ठिकाणी मराठा, मातंग, चर्मकार, होलार, ढोर, धनगर, वडर इत्यादी बहुजन बांधवांचा भव्य बौद्ध धम्म दीक्षा सोहळा व बहुजन दुसऱ्या दिवशी 6 एप्रिलला बहुजन बंधुभाव परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी नगरवरून हे जे आपल्याला दिसतं आहे तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया यांचे संजय कांबळे साहेब यांनी ह्या कार्यक्रमासाठी पंढरपूर आणि पंढरपूर तालुक्यातील गावे आणि इतर सोलापूर जिल्ह्यातील परिसरामध्ये फिरवण्यासाठी धम्माच्या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा धम्मरथ मला मोफत भेट दिलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी 1 महिनाभर मला संजय कांबळे यांनी अहिल्यानगरचे तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष माननीय संजय कांबळे यांनी हा धम्मरथ मला महिनाभरासाठी वापरण्यासाठी मोफत भेट दिलेला आहे। तो घेऊन जाण्यासाठी मी पुण्याहून अहिल्यानगर या ठिकाणी आलेला आहे आणि आता हा धम्मरथ मी पंढरपूरला घेऊन जात आहे। आणि माझ्याबरोबर माझेच पाहुणे, माझेच हे नानासाहेब मोरे हे ड्रायव्हर म्हणून आणि माझे मित्र आहेत, माझे पाहुणे, ते मला या धम्मरथ घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचंही मी अभिनंदन आणि ऋण व्यक्त करतोय आणि ह्या धम्मरथ दिल्याबद्दल मी माननीय संजय कांबळे यांचे आभार नाही मानणार, ऋण व्यक्त करणार। आणि मला चला आपल्या बुद्धाच्या घरी सारा महाराष्ट्र बौद्धमय करण्यासाठी, बुद्ध आणि धम्म बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जे मला हा धम्मरथाचं सहकार्य केलं आहे
त्याबद्दल धम्माच्या कामामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. मी सर्व भोजन बांधवांना या माध्यमातून विनंती आणि नम्र आवाहन करतोय की उद्याच्या 5 एप्रिल व 6 एप्रिल या बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व बहुजन बंधुभाव परिषद या कार्यक्रमाला मोठ्यात मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशा प्रकारची नम्र विनंती आणि आव्हान करतो आहे. आणि ज्यांना कुणाला ह्या कार्यक्रमासाठी ऐच्छिक धम्मदान द्यायचं आहे, आर्थिक नियोजन आर्थिक सहकार्य करायचं आहे, आर्थिक योगदान द्यायचं आहे, ज्यांना सहभाग करायचा आहे त्यांनी ऐच्छिक धम्मदान द्यायचं आहे. त्यांनीसुद्धा या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानासाठी ऐच्छिक धम्मदान देऊन प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याच्या ऐतिहासिक अभियानाला आणि कार्यक्रमाला आणि ऐतिहासिक क्रांतिकारी कार्याला योगदान द्यावं, सहभाग द्यावं. आणि पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतोय की पंढरपूर ज्यांना कुणाला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नाव नोंदणी करावी आणि पंढरपूरच्या ऐतिहासिक ठिकाणी 5 एप्रिल व 6 एप्रिलला उपस्थित राहावं. आणि या ठिकाणी बहुजन बांधव की मूळचे इथला मराठा असेल, इथला मातंग असेल, इथला धनगर असेल, इथला ओबीसी असेल, इथला चर्मकार असेल, इथला होलार असेल, इथला ढोर असेल, इथला वडर असेल, इथला रामोशी असेल इत्यादी बहुजन समाज हा मूळचा बौद्धच आहे. हे धर्मांतर नाही. तर इथल्या बहुजन समाजाला तुम्ही मूळचे बौद्ध आहे, तुम्ही हिंदू नाही तर तुम्ही मूळचे बौद्ध आहे याची जाणीव करून देण्याकरता आणि बहुजन बांधवांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करण्याकरता या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, हे धर्मांतर मुळीच नाही. बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करणं, धम्मक्रांती करणं याच्यासाठी मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान आता सुरू जाणार आहे आणि याची सुरुवात मी पंढरपुरातून करतो आहे. आणि पंढरपूरच्या कार्यक्रमासाठी हा ऐतिहासिक धम्मरथ घेऊन चाललो आहे. अहिल्यानगरमधून संजय कांबळे यांच्याकडून त्यांनी मला दिलेला आहे. तर सर्वांनी या कार्यक्रम